नमस्कार मंडळी. 7 जानेवारी 2025 ला पौष शुक्ल अष्टमी आहे, ज्या दिवशी शाकंभरी देवीचं नवरात्र सुरू होतं आणि हे नवरात्र समाप्त होतं पौष पौर्णिमेला, जी येते 13 जानेवारी 2025 ला. तर हे नवरात्र किंवा हा उत्सव का साजरा केला जातो याची एक कथा देवी पुराणात महाभागवत ह्या अध्यायात आहे. प्राचीन काळी अफाट दुष्काळ पडला, इतका दुष्काळ पडला की सृष्टी चैतन्यहीन झाली. शेवटी सगळे ऋषी मुनी आदी मायेला, दुर्गेच्या स्वरूपाला शरण गेले आणि जेव्हा दुर्गा देवी आदिमाया प्रसन्न झाली तेव्हा निसर्ग परत एकदा बहरला आणि ह्या निसर्गात पहिल्या उगवून आल्या त्या पालेभाज्या. आणि मग ह्या ऋषीमुनींनी ह्या पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवला तो आदिमायेला आणि तोच त्यांनीही प्राशन केला. म्हणून ह्या देवीला शाकंभरी असं नाव पडलं, कारण शाक म्हणजे पालेभाज्या. आणि हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पालेभाज्यांचाच मोस्टली नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. अजूनही काही माहिती मी पुढच्या शाकंभरी देवीच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. तोपर्यंत शुभम भवत.